नमस्कार, मी डॉक्टर मोरे. आपण पाहता की यावेळेचा उन्हाळा अत्यंत तीव्र चाललेला आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध ह्यांना विशेष हा उन्हाळा त्रासदायक ठरत आहे. आपण पाहत आहोत की त्यांच्यामध्ये डिहायड्रेशनचे लक्षणही भरपूर होत आहेत आणि भरपूर असे पेशंट उष्माघाताचे वाढलेले आहेत की ज्याच्यामध्ये पूर्णपणे रक्तातलं म्हणजे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होत आहे. त्यानंतर चक्कर येत आहे, मळमळ होत आहे, अंगाला मध्ये सगळी उष्णता वाढून घाम येत आहे आणि अशा वेळेस एक अशा प्रकारचे उष्माघातासारखे हीट स्ट्रोकचे लक्षण निर्माण होत आहेत की ज्याच्यामध्ये शरीरामधली एवढी उष्णता वाढते आणि 104 अंश फॅरनहाईटच्या वर ज्यावेळेस टेम्परेचर शरीरामध्ये जातं त्यावेळेस बॉडीला समजत नाही आणि ते जे काही बॉडीचं ऑटो रेग्युलेशन असतं टेम्परेचर मेंटेन सिस्टीम ती काम करण्याची होते आणि एकदम हे उष्णता वाढल्यामुळे मग आपल्याला अचानक हीट स्ट्रोक किंवा बाकी इतर गोष्टी व्हायला लागलेल्या असतात. आणि विशेषतः वृद्धांमध्ये जर डिहायड्रेशन जास्त झालं तर त्यांना मेंदूला रक्तपुरवठा कमी पडू शकतो, त्यामुळे पॅरालिसिस सारखे प्रकार होण्याची शक्यता असतात. किंवा ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, डायबिटीजचा त्रास आहे, ते जर त्यांनी गोळ्या कदाचित चुकवल्या तर हीट आणि शरीरा बाहेर जर कुठे फिरायला लागले तर त्यांना चक्कर येऊन भोळून पडण्याची शक्यता असते. बीपी शूट होऊन मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला पाहिजेत आणि विशेषतः मुलांना पाण्याच्या बाटल्या बरोबर घेऊन द्या, जास्तीत जास्त पाणी घ्या, दुपारच्या वेळेमध्ये ताक वगैरे घेत जावा, थोडंफार लिंबू सरबत वगैरे बाकी घेण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक ऋतूमध्ये जे काही फळं असतात तर त्या फळांचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करा. जसं आपल्याला द्राक्ष आहे, टरबूज आहे, कलिंगड आहे, काकडी आहे, या सर्व बाबी जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करा आणि शक्यतो उन्हाच्या संपर्क दुपारी 12 ते 4च्या दरम्यान टाळलेला अगदी योग्य राहतो. आणि आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे की हा जो काळ असतो तो उष्णतेमुळे पित्त वाढतं, रक्तामध्ये देखील उष्णता वाढते आणि विविध प्रकारचे उष्णताजन्य आजार आपल्याला दिसायला लागतात. तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिनचर्या, ऋतुचर्या हे पालन करत असताना, बाहेर पडत असताना टोपीचा जास्तीत जास्त वापर करा, गॉगलचा जास्त वापर करा आणि पाण्याची बाटली तर जवळ ठेवाच. पण कदाचित जर कधी कोणाला हीट स्ट्रोकने पेशंट चेक करून पडलेला आहे, बेशुद्ध झालेला आहे, त्याला मळमळ होत आहेत, उलट्या होत आहेत, विविध प्रकारचे असे काही लक्षणं जर जाणवत असतील तर पटकन त्याला एका थंड हवेच्या ठिकाणी वा सावलीमध्ये पटकन हलवा, त्याचे कपडे वगैरे बाकी सैल करा, त्याला हवा घालण्याचा प्रयत्न करा, थंड पाण्याच्या पट्ट्या किंवा वगैरे बाकीचे त्याच्या कपाळावर ठेवा, अंगावर थंड पाण्याने त्याला पटकन पुसून घ्या. अशा प्रकारे त्याला करून पटकन त्याला प्राथमिक जे काही रुग्णालय आहे तिथं हलवण्याचा प्रयत्न करा. मग तिथे हीट स्ट्रोक वॉर्ड देखील तयार केलेले असतात की ज्याच्यामध्ये त्यांना एखादं IV लावून किंवा इतर गोष्टी त्यांची व्हायटल जे BP, शुगर बाकी इतर सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात आणि त्यांना कव्हर केलं जातं. पण ह्यामध्ये जर तुम्ही विचार केलात की आपले पूर्वज सुद्धा अशा वेळेस काय करायचे की झाडाखाली राहणे, भरपूर माठातलं पाणी त्यावेळेस माठ काढलेलं असायचं, माठातलं पाणी प्यायचे, ऋतूनुसार ते ऋतुचर्या पालन करत करत व्यवस्थित अशा पद्धतीने आंब्याचा पणाचा जास्त वापर करायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी ते प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे उष्माघात किंवा डिहायड्रेशन होऊन जे काही लक्षणं शरीरात निर्माण होऊन जीवावर बेतण्यापेक्षा विशेषतः लहान मुलं, वृद्ध आणि ह्या पद्धतीने आणि विशेषतः यामध्ये जे काही तिखट तेलकट तळलेले चहाजन्य पदार्थ किंवा ड्रिंक वगैरे बाकी जे आपण अल्कोहोल वगैरे जे काही गुटखा, मावा ह्या गोष्टींपासून शक्यतो अशा काळामध्ये तर खूपच लांब राहिलं पाहिजे. कारण ती अजून हीट वाढवणाऱ्या गोष्टी जर केल्या तर मात्र मग खूप कॉम्प्लिकेशन शरीरामध्ये निर्माण होऊ शकतात. तर त्यामुळे मी एवढंच म्हणेन की फिट राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा. उन्हापासून जे काही डिहायड्रेशन आणि उष्माघात होणार आहे त्यापासून स्वतःला, स्वतःच्या परिवाराला आणि आपल्या मित्रपरिवाराला सांभाळण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त दक्ष राहा, काळजी घ्या, पण चिंता करू नका. नक्कीच. धन्यवाद. जय हिंद.